स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी नागपूरमध्ये विदर्भवाद्यांचं आंदोलन सुरू आहे। आंदोलनादरम्यान पोलिसांनी विदर्भवाद्यांना अडवलेलं आहे। नागपुरातील संविधान चौक ते विधान भवनापर्यंत विदर्भवाद्यांचं आंदोलन सुरू आहे। आपले प्रतिनिधी गजानन उमाटे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। गजानन, काय परिस्थिती नेमकी नागपूरमध्ये? नक्की स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांचं आंदोलन आपण या ठिकाणी बघू शकतो। यशवंत स्टेडियम परिसरातून हा लॉंग मार्च निघालेला आहे आणि गणेश टेकडी मंदिर परिसरामध्ये मोठ्या संख्येनं पोलीस फौजफाटा या ठिकाणी तैनात आहे। हा लॉंग मार्च जो आहे विदर्भवाद्यांचा तो या ठिकाणी अडवण्यात आलेला आहे। एकच मागणी आहे की स्वतंत्र विदर्भ व्हावं, आता आम्हाला संयुक्त महाराष्ट्रात राहायचं नाही असा नारा देत हे विदर्भवादी जे आहे ते या ठिकाणी आंदोलन करतायत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विधान भवनावर स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकवण्याचा इशारा देण्यात आला होता। त्यानंतर संपूर्ण पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे आणि गणेश टेकडी मैदान परिसरामध्ये हा मोर्चा जो आहे तो या ठिकाणी अडवण्यात आलेला आहे। काही विदर्भवादी नेत्यांना पोलिसांनी या ठिकाणी डिटेन केलेलं आहे आणि सध्या आपण बघू शकतो काही ठिकाणी झटापट सुद्धा पाहायला मिळालेली आहे। चर्चा सुरू आहे की हा मोर्चा जो आहे तो मागे घ्यावा। अजूनही आंदोलक आपल्या मागणीवर ठाम आहे आणि विधान भवनाचा जो परिसर आहे नक्कीच गजानन, त्यामुळे बघतोय की नागपुरात सध्या विदर्भवाद्यांचं आंदोलन सुरू आहे। पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त सुद्धा लावलेला आहे। धन्यवाद या माहितीसाठी।